अध्यक्ष साहेबांनी काय सांगितलं शेतकऱ्यांना सांगा ना तुम्ही काय पुढील प्रोसेस प्रलंबित असलेला आपला नांदूर डोक सावखडगंगा शिवरस्ता मोकळा करण्यासंदर्भात आज सावखडगंगा येथे अण्णा ई शिकार हे उपोषणासाठी बसलेले आहे। समजतं त्यांच्याबरोबर सावखडगंगा आणि नांदूर डोक येथील लाभार्थी शेतकरी पण बसलेले आहेत। लहान मुलं शाळेतील ते सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहे। तर इथं आपले विरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी मंडल अधिकारी आणि तलाठी मॅडम हे उपोषणस्थळी येऊन त्यांनी भेट दिली। पुढील जाणून घेतल्या या समस्यांसंदर्भात मान्य तहसीलदार साहेबांसोबत चर्चा करून याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढू अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आंदोलन किती दिवस चालणार ते तर आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील। मुख्य प्रश्न आमचा शिवरस्ता मोकळा झाला पाहिजे। नांदूर डोक सावखडगंगा शिवरस्ता हा जो ठराविक शेतकऱ्यांनी अडवलेला आहे तो रस्ता मोकळा होईपर्यंत आमचं उपोषण चालू राहील।